ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। माऊली Good morning all of you. Good morning. So today we are going to celebrate Guru Purnima. What? Guru Purnima. काय करणार आहोत आज आपण? Guru Purnima. Guru Purnima कधी येते? Guru Purnima हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमेला येते. हिंदू पंचांग माहिती आहे? मराठी महिने चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. तर आषाढ मधली पौर्णिमा जी असते तिला गुरु पौर्णिमा असे म्हणतात. ओके, सो गुरु पौर्णिमा त्याचा अर्थ काय आहे? गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे कोण? बाप्पा. म्हणजे आपल्याला नॉलेज देतात, आपल्याला गाईड करतात, त्याला आपण काय म्हणतो? गुरु. आणि त्यांची आज काय आहे? पौर्णिमा. आज आपण त्यांची जयंती पण सेलिब्रेट करतो. कळलं? सो आता हे कोण आहेत? हे महर्षी वेद व्यास आहेत. कोण आहेत? महर्षी वेद व्यास. त्यांना वेद व्यास का म्हणतात? कोणाला माहिती आहे? कारण का यांनी 4 वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद असे 4 वेद सांगितले. महाभारत माहिती आहे? महाभारत, कौरव पांडव काय नाही कोणाला माहिती? विचारायचे घरी जाऊन. महाभारत म्हणजे काय? महाभारत सारखा महान ग्रंथ या व्यास मुनींनी लिहिलेला आहे. त्याच्यानंतर 18 पुराणं आपल्याला सांगितलेली आहेत. म्हणून त्यांनी काय केलंय? आपल्याला खूप सारं नॉलेज दिलं. ते नॉलेज देऊन काय केलं? आपल्या लाईफ मधला जो अंधार आहे तो दूर केला. म्हणजे आपले सगळे प्रॉब्लेम्स दूर केले, आपल्यातल्या वाईट गोष्टी बाजूला केल्या. म्हणून त्यांना महर्षी वेद व्यास असं म्हणतात. आणि गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. ओके, गुरु पौर्णिमा कळलं, व्यास पौर्णिमा कळली. आता मी एक स्टोरी सांगणार. एक लहान मुलगा असतो तुमच्यासारखाच. ओके, तर तो मुलगा आहे ना खूप हुशार असतो. कसा असतो? खूप हुशार असतो. पण त्याला काय वाटायचं तर तो स्वतःच हुशार आहे. तो कशामुळे हुशार झालाय? स्वतःमुळे हुशार झालाय. त्याला कोणी हेल्प केली नाहीये असं तो म्हणायचा. तो टीचरना रिस्पेक्ट देत नसायचा, आई बाबांना रिस्पेक्ट देत नसायचा. असा असतो तो मुलगा. एक दिवस टीचर्स काय करतात? गुरु पौर्णिमा असते त्यावेळेला त्यांना काय करतात? सगळ्या स्टुडंटना, म्हणजे तुम्ही जसे बसलेत ना तसे सगळ्यांना एक स्टोरी सांगतात. ते काय म्हणतात? एक ना स्टॅच्यू बनवणारा माणूस असतो. मूर्ती माहिती आहे? मूर्ती गणपतीची, देवीची, म्हणजे अशा छोट्या छोट्या किंवा मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात. तर बनवणारा एक माणूस असतो. तर मुलं म्हणतात का हा मूर्तिकार एवढ्या सुंदर मूर्त्या कसा बनवतो? काय म्हणतो? कसा बनवतो मूर्तिकार? तर टीचर म्हणतात त्या मूर्तिकारांनी त्यांना सांगितलं मूर्ती कशात आहे? दगडात आहे. दगडातून आपण मूर्ती तयार करतो ना, तर मूर्ती कुठे आहे? दगडातच आहे. पण मी त्या दगडातला वाईट भाग काढून टाकला. कळलं? त्या दगडातला वाईट भाग काढून टाकला आणि ती मूर्ती तयार झाली. टीचर्स काय करतात? तुमच्यातलाच वाईट भाग म्हणजे बॅड थिंग्स बाजूला करतात. तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात की नाही? गुरुचं महत्व काय? टीचर्स आपल्याला चांगला मार्ग दाखवतात, खरं बोलायला शिकवतात, मोठं करतात. म्हणून आज काय आहे? त्यांचा दिवस आहे. मग त्या मुलाला कळतं त्याची चूक झाली आहे. मग तो त्या टीचरकडे जातो आणि त्यांची माफी मागतो. मग तो दिवस होता गुरुपौर्णिमेचा. टीचर त्याला माफ करतात आणि गुरुपौर्णिमा सेलिब्रेट करतात. तर तो काय करतो? त्यांना पायावर डोकं ठेवतो, त्यांना फ्लावर देतो आणि त्यांना सॉरी म्हणतो. काय म्हणतो? सॉरी म्हणतो. ओके, तर ही होती स्टोरी. ओके, स्टोरी कशी वाटली? गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पहिला नमस्कार कोणाला करायचा?
घरी जाऊन पहिले आईला नमस्कार करायचा आणि म्हणायचं हॅपी गुरु पौर्णिमा. ती आपल्याला काय करते? चालायला शिकवते, जेवायला शिकवते, बोलायला शिकवते. तिने आपल्याला एवढं मोठं जग दाखवलं ना, तर ती आपली कोण झाली? पहिली गुरु. नंतर आपले बाबा जे आपल्याला हात पकडून चालायला शिकवतात, चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवतात, बरोबर? तुम्ही चालायला शिकलात, बोलायला शिकलात, नंतर खायला शिकलात. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय येते? तुम्हाला तुमचे पॅरेंट्स स्कूलमध्ये आणून सोडतात. कुठे? स्कूलमध्ये. स्कूलमध्ये कोण आहे? तिसरा गुरु म्हणजे ह्या सगळ्या टीचर्स ज्या तुम्हाला अजून पुढचं नॉलेज देतात, लिहायला शिकवतात, ऐकायला छान छान ऐकायला शिकवतात, छान छान बोलायला शिकवतात, छान छान वाचायला शिकवतात. कोण शिकवतं? टीचर शिकवतात. म्हणून आज त्यांना काय म्हणायचंय? थँक्यू म्हणायचंय आणि आपले ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचे. कळलं? आणि चौथा गुरु कोण आहे? सगळे. म्हणजे जो कोणी तुम्हाला चांगला मार्ग दाखवेल, तुम्हाला गाईड करेल, तो चौथा गुरु. म्हणजे तुमची आजी असू शकते, आजोबा असू शकतात, आत्या, मामा, काका, मामी, सगळे जे तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत, का जे तुम्हाला गाईड करतात, तुम्हाला शिकवतात, त्यांना चौथा नमस्कार करायचा. ओके? चौथा गुरु आहेत ते. तर ह्या सगळ्यांना तुम्ही काय करायचं आहे? रिस्पेक्ट द्यायचा आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे, वेळ प्रसंगी त्यांना थँक्यू म्हणायचं आहे आणि वेळ पडली तर चुकी झाली तर मान्य करून सॉरी पण म्हणायचं आहे. तर ही आहे गुरुपौर्णिमेची माहिती. थँक्यू. गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अट्टल गतीनं